हा चांगला आहे. बाजूच्याला विचारा, देव चांगला आहे का म्हणून त्याला विचारा. आता दुसरीकडे दुसऱ्या बाजूला ज्याला बसले का त्याला विचारा, देव चांगला आहे म्हणा. हालेलुया. बऱ्याच वर्षानंतर पाळक साहेबाच्या इथं येणं झालं, कारण ज्यावेळेस मी आलो होतो त्यावेळेस घरी होतो आपण. पण मला आठवते त्यावेळेस की आपण चर्च झाल्यानंतर जेवणाची सहभागिता करत असताना मी म्हटलं होतं की परमेश्वर तुम्हाला असं जागा आहे मंदिरासाठी देईल. मला ते काल रात्री आठवलं आणि देव हा खरोखरच चांगला आहे. आज त्या मंदिरात आलो आपण. देवासाठी एक उंच टाळी वाजूया का? एक गोष्ट मी हमेशा शिकवत असतो. आपण जे आहोत आता कशामध्ये आहोत माहिती आहे का? 5Gच्या जमान्यामध्ये आहोत. कशाच्या जमान्यामध्ये आहोत म्हणा की 5G. 5G म्हणजे मोबाईलचं नेटवर्क आहे. पण 4G 3G 5G हे सर्व खाली आहेत. कुणा येशूजी आहे ते सर्वात उंच असलं पाहिजे. हालेलुया. मग तरीसुद्धा आपण काय केलं पाहिजे? येशूचं ज्यावेळेस नाव येतं किंवा येशूजीसाठी काही करायचं असेल ना, सर्वात उंच हात, सर्व डोक्यावरती हात ठेवून आपण टाळी वाजवलं पाहिजे. हालेलुया. कारण मी अनाथ आश्रमची सेवा म्हणजे काल पाळक साहेबांनी मला विचारलं की काय सेवा करतात, त्यावेळेस मी सांगत होतो की आम्ही अनाथ आश्रमामध्ये भरपूर सेवा केली. तर मी आमच्या अनाथ आश्रमच्या लेकरांना कधीच टाळी अशी वाजवायला कधीच सांगितली नाही. म्हणजे आमच्याकडे जे गेस्ट यायचे, नेता लोक वगैरे कुणी त्यांच्यासाठी लेकर अशी टाळी वाजवायची. पण मी त्यांना शिकवलं, एखादा देवाचा सेवक आला, एखादा देवाचा मिशनरी आला तर हा परमेश्वराची सेवा करतो, कारण येशू ख्रिस्त गाजवतो. म्हणून काय केलं पाहिजे? डोक्याच्या इथं हात अशी करून टाळी वाजवायला शिकवली. कारण जे येशूची सेवकाई करतात, जे येशूचे ख्रिस्त गाजवण्याचा प्रयत्न करतात. ख्रिस्त गाजवणं एक गोष्ट आहे. ख्रिस्त गाजवणं एक मोठी गोष्ट आहे. आता एक सुंदरचं गीत पाळक साहेब म्हणत होते, खूप छान होतं ते गीत. तेच म्हणता का? ते आता म्हणत होते ते देवाचं वचनात. हां, आहे का सगळ्यांच्या लक्षात? का विसरून गेले? आहे का? नाही, मी तुम्हाला म्हणाल, त्यांनी कुणीच म्हणणार की आम्हाला लक्षात आहे म्हणून. म्हणा मग. हालेलुया. बस. हालेलुया. हालेलुया. आज एक छोटासा विषय मी तुमच्या समोर घेऊन येतोय. तो त्या विषयासाठी तत्पूर्वी माझी इच्छा आहे की आम्हाला सेवेसाठी संधी दिल्याबद्दल पाळक साहेबाचा मी स्वागत करतो. हां, घ्या भैया फोटो काढा. तसं तर व्हिडिओ चालूच आहे. जवळ टाळ्या वाजवा की. हो, हालेलुया. आता या दिवसामध्ये या 40 दिवसाच्या उपवासामध्ये आपण असताना कदाचित आपल्यापैकी बरेचसे लोक हे उपवास करत असतील. बरेचसे लोकांनी ठरवलं असेल, परंतु उपवास करता आलं नाही. तुमचे सगळे गाणे ह्याच्यात रेकॉर्ड होईलेत बरं, काही काळजी करू नका. नंतर मी व्हिडिओ पाठवून देतो. त्याच्यामुळे तुम्ही कसे बसलाव तिकडे गौरवला सांगतो तिकडे फिरवायला. म्हणून कोणी झोपलं जर असेल का नाही त्याच्यात कॅच होईल. त्याच्यामुळे तुमच्या ह्याचे तुम्ही बघून घ्या. कुणी असं जरी करू लागलं तर तुम्ही ते गौरवला आधीच सांगितले, पहिलं कॅमेरा तिकडे फिरवा. कारण काय माहीत आहे का? आवाज जसं पाळक साहेब मला ते आपण कुठल्या नेते लोकांच्या भाषणाला आपण बसलो नव्हतो, किंवा आपण कुठल्या तरी पुढारी लोकांच्या भाषणाला बसलो, तर तुम्ही आणि मी देवाचं जिवंत वचन ऐकण्यासाठी बसलेलो आहोत. हालेलुया. कसं? जिवंत वचन ऐकण्यासाठी बसलेलं. त्याच्यामुळं आता पाळक साहेब सांगत होते, एका ठिकाणी परमेश्वर ओढत आहे, एका ठिकाणी शत्रू ओढत आहे. तर आपल्याला काय करायचं माहिती आहे का? ओढायची गरज नाही, देवाकडे पळत जायचे. हालेलुया. कारण वचनामध्ये काय लिहिलंय याकोबाच्या पत्रामध्ये? तुम्ही शैतानाचा सामना करा, म्हणजे शैतान काय होईल? काय होईल बाई? जोरात म्हणा. बरोबर लिहिलं ना? काय होईल तो? आणि त्याला कसं पळवून लावायचं माहिती आहे का? असं हिंदीमध्ये काय म्हणतात? धूम धपाके.
हां, म्हणजे त्याला असं जोरात पळवून लावायचे, आपणच केलं पाहिजे बरं, दुसऱ्या कोणाला येत नाही. समजा एक उदाहरण सांगतो. कसं आहे, एकदम छान वातावरण आहे, झाडं लावलेले आहेत, वारे येले, कधीही आपल्याला झोप लागू शकते, बरोबर आहे की नाही? हां, तरी काय करायचं माहीत आहे का, झोपण्याचा प्रयत्न करायचा नाही. हालेलुया. एक जास्त काय नाही, थोड्या वेळामध्ये मी सांगत होतो की येशू ख्रिस्ताचं क्रूस हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या क्रूसावरती काय झालं, कधी कधी आमच्या मनामध्ये प्रश्न असा येत असेल की येशू ख्रिस्तानं त्या क्रूसावरती का मरण पत्करावं. मला बरेचसे लोक प्रश्न विचारतात, आमच्या त्या यूट्यूब चॅनलमध्ये पण मला कोणी विचारते की येशू ख्रिस्तानं क्रूसावरती मरण का स्वीकारावं. तर त्याची एक तुम्हाला गोष्ट सांगतो. यहुदी लोक जे आहेत ना, यहुदी लोकांचा एक उत्सव आहे, योम कपूर नावाचा त्यांचा एक उत्सव आहे, सण आहे, योम कपूर, त्याला इब्री भाषेमध्ये योम कपूर म्हणतात. आणि त्याचा हिंदी अनुवाद आणि इंग्लिश अनुवाद काय होते माहीत आहे का, एक वर्षातून एकदा बलिदानाचा सण, वर्षातून एकदा बलिदान देण्याचा तो सण म्हणजेच योम कपूर नाव आहे त्याचं. आणि तो करत असताना हे यहुदी लोक, जे इस्रायली, जे येशू ख्रिस्ताला उद्धार करता म्हणून त्यांनी स्वीकारलं नाही, ते लोक काय करतात, वर्षातून एकदा एकत्र होतात, वर्षातून एकदा. आणि काय करतात, वर्षातून एकदा एकत्र होतात आणि आपल्या पूर्ण समाजासाठी एकाची बली दिली जाते. म्हणजे बली म्हणजे कोणची, मेंढराची, बकरीची, अशा प्रकारची बली दिली जाते. ही प्रथा त्यावेळेसपासून सुरू झालेली आहे. परंतु तुम्ही आणि मी ज्या वेळेस ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्वीकार करतो, तुम्ही आणि मी ज्या वेळेस येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो, त्यावेळेस सर्वात पहिलं कारण जर काय होतं, तर आता आम्हाला बली करण्याची आवश्यकता नाही. हालेलुया, हालेलुया. कारण आता तुमच्या आणि माझ्या पापासाठी, तुमच्या आणि माझ्या अपराधासाठी, तुमच्या आणि माझ्या श्रापासाठी एक व्यक्ती त्या कल्वरी क्रूसावरती आपल्यासाठी बलिदान झाला, त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. त्यामुळे आता आम्हाला बलिदान करण्याची आवश्यकता नाही, आता आम्हाला कुठली तरी बली देण्याची आवश्यकता नाही, पण जो बलिदान झालेला आहे त्याला आमच्या अंतःकरणात घेण्याची आवश्यकता आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट, जो बलिदान झालेला, म्हणून योहान कृषी वर्तमानामध्ये हा योहान जो आहे तो काय म्हणतो माहिती आहे का, एक वचन वाचा आपण, योहान कृषी वर्तमान 1:29, योहान कृषी वर्तमानाचं पुस्तक 1 अध्याय आणि 29 वचन वाचा बरं. कुणी वाचतं? योहान कृषी वर्तमान 1 अध्याय 29 वचन. दुसऱ्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा जगाचे पापहरण करणारा देवाचा कोकरा. देवाचा कोकरा, त्या ठिकाणी शब्द योहान जो आहे तो काय शब्द वापरतोय माहिती आहे का, हा पहा देवाचा कोकरा. हिंदीमध्ये मेमना लिहिलेला आहे, इंग्लिशमध्ये लॅम्प म्हटलेला आहे. कोकरा याचा अर्थ काय, यशायाचं पुस्तक 53 अध्याय तुम्ही नंतर वाचून बघा. त्या कोकराकडे काय काम राहायचं की आपल्या मालक जशा प्रकारे आपल्याशी व्यवहार करल, तो व्यवहार करत असताना गप राहणं. म्हणजे एका मेंढाचे केस कापत असताना त्याला खूप त्रास होतो, परंतु तुम्ही जर मेंढरं जर बघत असाल, त्यांची मान एकदम खाली असते आणि त्यांच्यावरती किती जरी त्रास झाला तर ते मान उंच करत नाहीत. म्हणून येशू ख्रिस्ताला तो कोकरा म्हटलेला आहे. आणि हा कोकरा जो आहे या जगाच्या प्रत्येक व्यक्तीच्या पापासाठी, अपराधासाठी तो मारला गेला, हे आम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून येशू ख्रिस्ताचं क्रूस ज्यावेळेस आम्ही पाहतो, त्या क्रूसाकडे ज्यावेळेस आमचं लक्ष जातं, त्यावेळेस आम्हाला एक लक्षात ठेवायचे की आमच्यासाठी बलिदान झालेला एकमेव परमेश्वर तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्या येशू ख्रिस्ताला आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही घेणं गरजेचं आहे. हालेलुया. आता प्रश्न हा होतो की आज आम्ही त्या येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये घेतलेलं आहे का? जर नसेल
तर आम्हाला आमचं जीवन आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे आणि त्या प्रभूला आमच्या अंतःकरणामध्ये स्वीकार करायचा आहे की तो आमचा उद्धारकर्ता आहे म्हणून. हालेलुया. तो आमचा उद्धारकर्ता परमेश्वर आहे म्हणून आम्हाला त्या प्रभूला स्वीकारणं देखील गरजेचं आहे. म्हणून ज्यावेळेस आम्ही या पवित्र शास्त्राकडे लक्ष देतो, ज्यावेळेस आम्ही या पवित्र शास्त्रामध्ये पाहतो, त्यावेळेस आम्हाला क्रूसावरती विजय प्राप्त करणारा प्रभू येशू ख्रिस्त आठवण्याची गरज आहे. मी त्याच्याही पुढे जाऊन सांगेन, क्रूसाच्या द्वारे तुम्हाला आणि आम्हाला आपल्या रक्ताच्या द्वारे विकत घेणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची आम्हाला आठवण ठेवणं गरजेचं आहे. आणि तिसऱ्या दिवशी मेल्यानंतर जिवंत होणारा परमेश्वर याची देखील आठवण तुम्हाला आणि मला करणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. आपण या क्रूसाच्या बद्दल म्हणजे माझा आजचा विषय आहे येशू ख्रिस्ताची क्रूसाची यात्रा. येशू ख्रिस्ताची क्रूसाची यात्रा आपण शिकणार आहोत. मत्तय, मार्क, लूक आणि योहान याच्या 4 सुसमाचाराच्या पुस्तकामध्ये मी काही भाग निवडलेला आहे आणि त्याच्यातून मी तुम्हाला शिकवणार आहे की येशू ख्रिस्ताची क्रूसाची यात्रा कशी होती. म्हणून त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितले क्रूस काय आहे. हे क्रूस जे आहे तुमच्या आणि माझ्यासाठी एक पापाला छापणारी गोष्ट म्हणजे क्रूस आहे. जसं जुन्या करारामध्ये काय होतं माहिती आहे का, बली होते, वेगवेगळ्या प्रकारच्या बली होत्या. त्या बलीच्या द्वारे काय व्हायचं, आमचं पाप झाकलं गेलं जायचं. पाप 2 प्रकारचे असतात. एक पाप मनुष्य झाकतो आणि दुसरं जे आहे परमेश्वर झाकतो. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, यदेन वाटिकेमध्ये आदम आणि हव्वानं परमेश्वरानं जे सांगितलं होतं ते न ऐकता शत्रूनं जे सांगितलं ते ऐकलं आणि त्यांनी ते फळ खाल्लं. फळ खाल्ल्यानंतर काय झालं, त्यांचे शारीरिक डोळे उघडले आणि त्यांना त्यांची नग्नता दिसली. आणि त्यांनी काय केलं, पवित्र शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की त्यांनी काय केलं, झाडाचे काही फांटे काढले आणि ते काय केले, लंगोट बनवून आपल्याला लावले. म्हणजे नग्नता झाकण्यासाठी मनुष्यानं केलेला, त्यांच्या डोक्याच्या द्वारे केलेला हा एक प्रयोग होता. मी तुम्हाला सांगतो, पाप देखील ज्यावेळेस आमच्याकडून पाप होतं, ज्यावेळेस आमच्याकडून अपराध होतो, आम्ही काय करतो, पायवाट शोधतो. म्हणजे काय शोधतो माहीत आहे का, काहीतरी आमच्याकडून अपराध झाला, काहीतरी आमच्याकडून पाप झालं तर आम्ही आमच्यासाठी, आमचं पाप झाकण्यासाठी तशाच प्रकारे झाडाचे काहीतरी फांटे लावतो. म्हणजे काय करतो आम्ही माहीत आहे का, आमचं पाप झाकण्याचा प्रयत्न करतो. हालेलुया. सहमत आहेत का? ठीक आहे. नाही सहमत, कुणी बी सहमत होत नाही. पाप म्हणलं कुणी सहमत होत नाही. असं इथं कुणी आहे का ज्यानं पाप केल्यानंतर पाळक साहेबाला फोन केलं, हो सर मी आज पाप केलो बघा, असं कुणी आहे का? नाही, मी बी नव्हतो. असं कुणी इथं असेल तर त्याच्यापाशी जातो मी जरा हात मिळवा. असं कुणी आहे का? जर समजा माझ्याकडून एखादा असं कुठली बहीण आहे का की नवऱ्याला 2-4 शिव्या दिल्या, 2-4 देत नाही, 10-1 देतात. 10-1 शिव्या दिल्यानंतर फोन केला आणि म्हणला की हो सर आज मी माझ्या नवऱ्याला बरोबर 15 शिव्या दिले. असं कुणी आहे का इथं? बोला की आहे का कुणी? नाही. पण असं कुणी आहे का इथं मुलापैकी ज्यानं आपल्या आईला काय तर किरकिर केले, वडिलाला काय म्हणले आणि पुन्हा फोन करून सांगितलं सर मी आज वडिलाला शिव्या दिलं? असं कुणी आहे का? असं कुणी आहे का? आहे का? जर थोडं बोला की जरा मला बरं वाटते. आहे का कुणी? नाही ना? थोडं बोला. हो म्हणा, नाही म्हणा, काहीतरी म्हणा, पण बोला जरा. हालेलुया. म्हणजे याचा अर्थ काय, माणूस काय करतो, पाप झाकण्याचा प्रयत्न करतो. हा स्वभाव कुठला आहे माहिती आहे का? आदम आणि हव्वेकडून आलेला स्वभाव आहे आमच्यामध्ये. आपली काही चुकी नाही, आपण खूप हुशार आहोत, दुसऱ्यावर ढकलून द्यायचं आपण. आमचा स्वभाव कसा, आम्ही केलं नाही त्यांनी केले म्हणायचे. तसंच तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगतो, हा स्वभाव आदम आणि हव्वेकडून आमच्याकडे आलेला आहे. म्हणजे एखादी चुकी झाली, एखादा अपराध झाला, एखादं पाप झालं तर आम्ही काय करतो, झाकतो. कशा पद्धतीने झाकतो आता त्याच्याही पुढे जाऊ दे. एखादा एक स्पेशल नंबरचा कॉल असतो, मुलीवांकडे एक स्पेशल नंबर असतो, बरोबर आहे ना? मुलींकडे जे मुली आहेत त्यांच्याकडे एक स्पेशल नंबर असतो. घराकडून एक नंबर दिलेला असते. मोबाईलमध्ये आता 2 सिम कार्ड राहतील, याच्यामध्ये 2 सिम कार्ड असतील. 2 सिम कार्ड असतात. एक नंबर त्याच्या आईने, मम्मीने किंवा त्यांच्या डॅडीने दिलेला असतो. त्याच्यात अजून एक नंबर असते, ती दोघांनाही माहीत नसते.
म्हणजे मम्मीकडे बी नसते ती, त्यांच्या वडिलाकडे बी नसते, त्याला प्रायव्हेट नंबर म्हणतात. आणि त्या नंबरवर दर महिन्याला ऑटोमॅटिक रिचार्ज येते. हालेलुया. आता हालेलुया कोणी म्हणणार नाही, ऑटोमॅटिक रिचार्ज येते त्याच्यावरती. तर एक वेळेस त्यांच्या वडिलांनी एखाद्याने चेक केलं पाहिजे, अरे ही दुसरा प्रायव्हेट नंबर कुठून आला. तर ती प्रायव्हेट नंबर जर कॉल आल्यानंतर काय करतात माहिती आहे का, लगेच डिलीट करतात, म्हणजे कुणी बघू नये म्हणून. बरोबर आहे का. तुम्ही करत नाहीत, तुम्ही सगळ्यात चांगले आहेत. हां म्हणजे मी करत होतो. ते काय डिलीट करायचे, कदाचित कुणी जर चेक केलं मम्मीनं किंवा डॅडीनं त्याच्यात नंबर दिसेल, पण त्यांनी जर त्याला जर तिथं फोन केला तर गडबड होऊन जायची. म्हणून काय केलं जातं, आपण काय करतो, ती एक स्पेशल प्रायव्हेट नंबर जो असतो त्याला डिलीट केलं जातं. म्हणजे काय करतो माहिती आहे का, आम्ही आमच्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करतो, आम्ही आमच्या पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करतो. परंतु स्तोत्रसंहितेचं पुस्तक 32व्या अध्यायामध्ये जर तुम्ही आणि आम्ही वाचन केलं, वाचा बरं. स्तोत्रसंहिता 32वा अध्याय, पहिलं आणि दुसरं वचन काय म्हणते, बसा की साहेब तुम्ही, बसा की तुम्ही. ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, हां, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, हां, ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनित्यचा दोष लावित नाही, हं. व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य. त्याच्यामध्ये एक वाक्य लिहिले, आपण सगळेजण म्हणूया का, काढले का. बापरे, ताई लिहायले किती चांगलं वाटायले. हां, त्यांनी डायरी आणले, मला लिहिणारे वाक्य लोक लय चांगले वाटते. बरं पर ही मी बोलालो तीच लिहा, नंतर दुसरं बी काहीतरी लिहायचं. हां, ती एक अडचण आहे. एका ठिकाणी प्रचार करताना अशीच एक ताई लिहायली, कितीतरी चांगलं वाटलं. मी म्हणलो किती छान छान. नंतर पुन्हा बघून गेलं तर त्यांनी लेटर लिहू लागले. आता विचारू नका कोणाला लिहिले. हां, तसं येऊन बघतो मी. हां, स्तोत्र काढले का बायबल आहे बुक कुणाकडं. गौरव फिरवा जरा इकडं माईक. हां, इकडं माणूस क्या बायबल दाखवा जरा. मी म्हणलेला माणूस लय कठोर राव बरं. हां, बायबल दाखवा की. मी ती गौरवला सांगितले, जे झोपायले त्यांच्याकडे माया ही फिरवा, बसून करा. तिथून बसल्या वर होते, ती वर होते. हां, दाखवा की तिकडे कॅच व्हायले. हां, काही लोकांनी आणले. आता काय झाले माहीत आहे का, ही घेऊ का थोड्या वेळाला, ही घेऊ का, ही एक मिनिट द्या की. आजकाल काय झाले माहिती आहे का, त्याला बायबल असते का, त्याला बायबलचं वजन झालं. आज त्यांना जर विचारले कुठं आहे बायबल, घरी विसरले म्हणते. मुलीला जर कुठं आहे बायबल तर ते काय म्हणते, घरी विसरले. पण त्यांची पर्स जर बघितलं, ह्याच्यात कमी आहे. त्यांची पर्स जर बघितलं तर एवढं जाड असते. त्याच्यामध्ये काय राहते त्याच्यामध्ये माहिती का, ती मेकअपचं सगळं किट असते, परंतु फेअर अँड लवली काहीतरी असते, परत पावडरचा डबा असते, आणि अजून सेंट असते, एवढं असते. आणि काय म्हणते बायबल म्हणायचं, आणेश कसं आहे वजन होते म्हणते. मी कधी विचार करतो, एवढ्या बॅगमध्ये वजन होत नाही आणि बायबलच आणलं की वजन होते. ती मला काही कळालं नाही बरं आजपर्यंत. आता तुम्ही म्हणता बघा आमच्याबद्दलच बोलले ते. पोरवं तर सगळ्यात हुशार असतात आमची पोरवं. तर आजकाल काय करतात माहिती आहे का, ती कॉलेजची बॅग घेतात, त्या बॅगमध्ये काय असते, फेअर अँड हँडसम राहते, ती परत फेस वॉश राहते, आणि त्याच्यानंतर काय राहते माहिती आहे का, स्प्रे राहते, आणि बायबल नसते. मी एकाची बॅग विचारलं, म्हणून काय झालं बायबल कुठं आहे, घरी विसरले म्हणले. अरे म्हणलं ह्याच्यात एवढी बॅग आहे, नाही म्हणलं ही जीवनावश्यक वस्तू आहे म्हणले. म्हणजे एवढं सगळं घेण्यासाठी वजन होत नाही, पण बायबलसाठी वजन होतं धरात. म्हणून विचारलं की हे बायबल किती जणाकडे आहे, दाखवा. किती जणाकडे आहे बायबल, दाखवा की. हां, 4-5 लोकांकडेच आहे. हां, बरं ठीक आहे. आता स्तोत्रसंहिता 32वा अध्याय काढूया आपण सगळेजण. हे बसा रे, तुम्हालाच बघायलेत सगळे, आम्ही कशाला आलो मग. हां, स्तोत्रसंहिता 32वा अध्याय काढा. स्तोत्रसंहिता 32 काढले का. हां, 32 काढले का. हां, वाचा. तुमच्याकडेच बायबल नाही. हां, थांबा तुमच्याकडेच बायबल नाही, उगाच लिहायला मग तुम्ही बघा त्यांच्याकडलं बायबल, वडून घ्या बायबल ती म्हणजे त्यांच्यात. हां, चला काय करूया आपण, स्तोत्रसंहिता 32वा अध्याय पहिलं आणि दुसरं वचन वाचूया. हां, वाचा जोरात. तेव्हा ते 2च ताईकडे तोंड आहे तर ह्यांच्याकडे बाकी सगळ्याकडेच नाही. ती फक्त नवऱ्याला रागे करायलाच आहेत तोंड. हां, वाचा. ज्याच्या अपराधाची, हां वाचा ताई. हालेलुया. मी जे बोलत होतो तेच ह्याच्यात लिहिले. 2 प्रकारचे पाप असतात. एक पाप ज्याच्यावर मनुष्य पांघरून घालतो, आणि दुसरं एक पाप असतं ज्याच्यावर परमेश्वर पांघरून घालतो.
आता मी तुम्हाला आदम आणि हवेचं उदाहरण देत होतो. त्यांनी काय केलं, झाडाचे पांटे काढले आणि लोंगोट लावली. परंतु परमेश्वर जो प्रेमी परमेश्वर आहे, परमेश्वर जो दयाळू परमेश्वर आहे, त्यांनी काय केलं माहीत आहे का, तिथं असं लिहिलंय की परमेश्वराला माहिती होतं जे पानं ह्यांनी लावलेले आहेत काही वेळानंतर सुकून जातील किंवा जनावरं कदाचित ते पानं खातील, मग त्यांची नग्नता परत दिसेल. म्हणून परमेश्वरानं काय केलं माहीत आहे का, त्यांना एका जनावराचे चमड्याचे कपडे कातडं त्यांना वापरलं. वाचूया वचन, माझ्याकडे सगळे बघायला ते. उत्पत्ती याचा 3रा अध्याय, उत्पत्ती याचा 3रा अध्याय 21 वचन वाचूया. उत्पत्ती 3रा अध्याय 21 वचन. ताईला राग आला काय, निघून गेली? हां, तुम्ही बी घरी ठेवले का बायबल? मला वाटलं राग आला काय की नाही का. हां, उत्पत्ती 3रा अध्याय 21 वचन वाचा. ज्याला कुलाला येते वाचायला वाचा, मी कधीच नाही म्हणणार नाही. वाचा की ताई, जोरात वाचा, जोरात. परमेश्वर देवाने हां, आदाम व त्याची स्त्री यासाठी चर्मवस्त्रे करून त्यास घातली. मग परमेश्वर देव म्हणाला, पहा मनुष्याला बरे वाईट. नाही तेच ते चम्र 21 वचन. परमेश्वर देवाने आदाम व त्याची स्त्री यासाठी चर्मवस्त्रे करून. हां, त्यासाठी कोणचे वस्त्र? एक चमड्याचे काही वस्त्र आणले. आता हे चमड्याचे वस्त्र परमेश्वराला आणण्यासाठी काय केलं पाहिजे होतं, एका हिंस जनावराला मारावं लागलं होतं आणि मारल्यानंतर त्याचे चमड्याचे ते चमडा काढून त्याचे वस्त्र जे आहेत ते आदम आणि हवेला दिलं पाहिजेत. ही गोष्ट काय दर्शवते माहिती आहे का, की परमेश्वरानं जो एक कोकरा मारला आणि त्याचे वस्त्र यांना दिले, याचा अर्थ असा होता की येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर आपल्या एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला या सर्व जगातील लोकांसाठी क्रूसावर मरण्यासाठी देणार होता. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या क्रूसाच्या द्वारे तुम्ही आणि मी सार्वकालीन जीवन प्राप्त करणारे होतो. हालेलुया, बरोबर आहे का. ही सुरुवात कशी झालेली आहे. म्हणून आपल्याला, तुम्हाला आणि मला काय केलं पाहिजे माहिती आहे का, हे क्रूस आणि येशू ख्रिस्ताची क्रूसाची यात्रा आम्हाला लक्षात घेतली पाहिजे. हे क्रूस सुरू झाले उत्पत्तीच्या पुस्तकापासून, परंतु नवीन करारामध्ये ज्यावेळेस आम्ही, मला वाटलं तू गेलीस का काय की, मी घाबरून गेलो. बापर इकडं ना जरा, ह्याच्यावर जरा इकडे करा बरं गौरव. हां, हो का ह्याला म्हणतात बायबल. हां, इथे दाखवा जरा. तुमचा ड्रेस कोणता आवडते मला सांगा, खरखर सांगा तुमचा आवडता ड्रेस. मोठ्या मम्मीचं बायबल. बरं ठीक आहे, त्यांनी बाजू घेतली तुमची. तुमचा ड्रेस कोणता आवडते सांगा मला पटकन. तुमचा आवडता ड्रेस, तुमचा आवडता ड्रेस पटकन सांगा की कोणत्या कलरचा. समजा त्या ड्रेसला मी असं फाडलो, कसं फाडीन माहिती का, मी तुला असं फाडीन, परत ते इथून असं फाडीन आणि परत असं फाडीन आणि तुम्हाला मी घालचाल का? का बरं बरोबर आहे का नाही. बघा तुम्ही काय केलं माहिती आहे का, देवाचं पवित्र वचन असं केलं हो का, बघा बाबा काय करावं की. हां, बरं त्यांनी बाजू घेतली तुमची, त्यांनी लगेच म्हणले बाजू दुसरं बायबल आहे. बरं काय होणार, हाय बायबल. हालेलुया. जसं ड्रेसला जपतात की नाही तसं बायबलला बी जपावं. फाडून बरं, वाचून फाटलेली गोष्ट वेगळी. आजकाल लोक काय करतात माहीत आहे का, ज्यांना रात्री झोप येत नाही का त्यानं बायबल वाचते म्हणजे झोप येते म्हणते. नाही तर त्याच्याही पुढे काय म्हणते, ए बायबल आणून उशाला ठेव रे, भूत येत नाही म्हणते. हे भूत येत नाही, बाजूला बडोस. काही लोक काय म्हणतात असं बायबल ठेवतात. एकाला विचार, ए काय करायचं असं का झोपलं, म्हणले ह्याच्यातले जी वचन आहेत का सगळे माझ्या दिमागात यावे. मग मी मला ह्याच्यात श्राप बी लिहिलेलं आहे ती बी येतेच बघा. अरे असं कसं म्हणता म्हणते तुम्ही. म्हणजे काय माहिती आहे का, काही लोक बायबलला एक फॅशन कसं बनवलं आहे माहिती आहे का, बायबल घरात का ठेवतात भूत येऊन म्हणून. हीच एक भूत आहे, त्याच्यात कशाला येते भूत अजून. ती भूत बाजूला म्हणते, बाबा मी बरं आहे मला लांब, तू तुझं काम कर, म्हणजे माझं काम तूच करायला. ओके हाल पुढं चले. असे तुम्ही नाहीत बरं, एक मी उदाहरण दिलं, असे तुम्ही नाहीत, तुम्ही सगळे चांगले आहेत एकदम. तर आज आपण येशू ख्रिस्ताची क्रूसाची यात्रा बघणार आहोत.
म्हणजे एक यात्रा येशू ख्रिस्तानं क्रूसामध्ये कशा प्रकारची यात्रा केली त्याच्याबद्दल एक वचन वाचूया. पहिलं, येशू ख्रिस्तानं ही क्रूसाची यात्रा कशी सुरू केली त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. पहिलं, येशू ख्रिस्ताला एक वचन वाचूया. लूका वर्तमान याचा 22वा अध्याय 48 आणि 49वा वचन. पहिलं, क्रूसाची यात्रा सुरू होण्याचं पहिलं कारण येशू ख्रिस्ताला दगा देणं. सर्वजण सहमत आहेत का? माझ्यासोबत म्हणा, येशू ख्रिस्ताला दगा दिला जाणं. म्हणा की येशू ख्रिस्ताला, म्हणा की, म्हणा कुणी बी म्हणणार, म्हणा की असं काहीतरी तोंड हलवा काहीतरी. येशू ख्रिस्ताला दगा देणे. दगा देणे म्हणजे धोका देणे. बघा एक वचन वाचा की त्याच्यात समजा तुम्हाला. लूका वर्तमान 22वा अध्याय 48 आणि 49वा वचन. लूका वर्तमान याचा 22वा अध्याय 48 आणि 49वा वचन. येशू त्यांना म्हणाला, यहूदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राला धरून देतोस काय? ओके, ताईनं वाचलं त्याचं मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगतो. मी कसं आहे, लहान लेकरामध्ये बी शिकवलेलं हो ना. मला ॲक्टिंग करायला आवडते. म्हणजे तशी ॲक्टिंग नाही बरं ती पिक्चरमधली, तशी नाही. आपला जयराघ आहे का हिरोसारखा, विलनसारखा बी नाही साहेब, तर आपल्याला कोणी घेणार नाही. तशी ॲक्टिंग नाही बरं. मला बायबलमध्ये आम्ही लेकरावाला शिकवायचं ना, तर मी त्या कॅरेक्टरमध्ये घुसायचं. तुम्हाला हसवतो मी. हां, मला तुम्ही बघत राहा. म्हणजे माझा बघण्याचा वेळ संपला आहे. म्हणजे मला बघण्याचा कार्यक्रम झाला आहे 2021 9 नोव्हेंबरला. तो कार्यक्रम मुंबईत पार पडला. म्हणजे आता मला बघण्याचा कार्यक्रम नाही. म्हणजे असं बघा, जे ज्याला झोप येईल आहे असं ज्याला होईल त्यानं फक्त माझ्याकडे बघा. तुम्हाला झोप येऊ देणार नाही. हालेलुया. माझ्याकडे एक जडीबुटी आहे. म्हणजे मला बघितलं की कुणाला झोप येत नाही. होय सर म्हणायचं काय बापरे जडीबुटी आणली काय? तशी जडीबुटी नाही, काय जडीबुटी माझ्याकडे. फक्त माझ्याकडे बघत राहा. आता ताईने काय वाचलं माहिती? वाचा की माय, वाच की माय. तुझं बायबल बघितलं की मला असं वाटायलं की मारून घेऊन मीच. हां, वाच माय. 22वा अध्याय 48 आणि 49. जोरात वाच ना माय. हां, असं काहीतरी वाचा. येशू त्याला म्हणाला, यहूदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या यहूदा, चुंबन देऊन तू मनुष्याच्या पुत्राला पकडवतोस काय? हालेलुया. हालेलुया तर म्हणा की. हां, आता मी तुम्हाला सांगत होतो, मी 7 गोष्टी सांगणार आहे तुम्हाला. 7 येशू ख्रिस्ताची यात्रा जी आहे त्याचे 7 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की कशा कशा प्रकारे येशू ख्रिस्ताची क्रूसाची यात्रा झाली. त्याच्यातलं पहिलं वाक्य आहे येशू ख्रिस्ताला दगा देणं किंवा येशू ख्रिस्ताला धोका देणं. आता तुम्हाला आणि आम्हाला माहिती असलं पाहिजे, यहूदा इस्करियोत नावाचा एक विद्यार्थी होता त्यांचा, यहूदा इस्करियोत. आणि यहूदा इस्करियोतानं काय केलं माहिती आहे का? काही तिथल्या याजकाकडून काही पैसे घेतले आणि त्यांना सांगितलं, बघा येशू ख्रिस्त रात्री या वेळेला येते, तुम्ही काय करा माहिती आहे का? मला पैसे द्या, मी तुम्हाला येशू ख्रिस्ताला काय करतो, तो कुठे येणार आहे हे सगळं सांगतो. आणि त्याच्याही पुढं त्यानं सांगितलं की ज्या रात्रीची वेळ होती म्हणून ज्या व्यक्तीपाशी मी जाईन आणि त्याची पप्पी घेईन तो येशू ख्रिस्त आहे असं समजायचं. हालेलुया. ते तिथं लिहिलंय, ते तिथे लिहिलंय. आणि त्याच्या खालच्या वचनामध्ये काय लिहिलंय? येशू ख्रिस्त त्याला काय म्हणतो माहित आहे का? की हे यहूदा, तू मनुष्याच्या पुत्राला चुंबन देऊन फसवतोस का, पकडवतोस काय, असं लिहिलेलं. म्हणजे पहिली येशू ख्रिस्ताची यात्रा जर सुरू होते त्याचं पहिलं कारण धोका देणं. म्हणा, धोका देणं. आता हा यहूदा कोण होता? येशू ख्रिस्ताचा शिष्य होता. 12 शिष्यापैकी त्याला निवडलं होतं. मोठे मोठे चमत्कार यहूदानं बघितले होते. परंतु थोडक्या पैशासाठी तो आता काय करतो माहिती आहे का? येशू ख्रिस्ताला दगा देतोय. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या क्रूसाची यात्रा सुरुवात होते कुठून? दगा देणे. म्हणून मी बऱ्याच वेळेस सांगतो, एखाद्या चर्चमध्ये जर विश्वासणारे लोक पाळक आणि पाळकीण महिला काही जर दगा जर देत असेल आणि त्यांनी जर स्थिर राहिले तर काय होईल? त्यांच्या चर्चची वाढ होणार. हालेलुया. परत तुम्ही ऐकलं नसेल, परत सांगतो. जर एखाद्या चर्चमध्ये, जर एखाद्या कलिसियामध्ये
पाळकीनबाईसाठी आणि पाळकासाठी बऱ्याचशा काही गोष्टी जर बोलल्या असतील किंवा दगा देण्याच्या काही गोष्टी जर केल्या असतील, पण ते पाळक साहेब आणि पाळकीनबाई परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जर खंबीरपणे राहिले तर त्यांचं चर्च डबल वाढते. हालेलुया. म्हणून मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो की काही जरी झालं तर तुमच्या सेवकाचं आणि तुमच्या सेवकीचं मन दुखवू नका. कारण काय होते, त्यांना तुमच्यासाठी परमेश्वरानं निवडलेलं आहे. तुमच्या प्रार्थनेसाठी, तुमच्या आरोग्य तुम्हाला भेटण्यासाठी परमेश्वराकडून ते निवडलेले आहेत. जर अशा निवडलेल्या लोकांचा जर तुम्ही दगा देण्याचा जर विचार कराल तर देव शांत बसणार नाही. हालेलुया, हालेलुया. आमच्या मुंबईमध्ये काय झालं, एकानं काय सांगितलं, एका ताईनं फोन केला, पास्टर म्हणले मी आमचं चर्च बदललंय. मी विचारलं की क्यों, क्या हो गया दीदी? कारण काय दिलं त्या ताईनं माहिती आहे का? आमच्या पाळकीनबाई आणि त्यांची मुलगी एवढा मेकअप करतात, त्यांचा मेकअप बघूनच वाटत नाही की जावं चर्चला. चर्च सोडण्याचं कारण, दुसऱ्या एका मुलानं काय म्हणलं, मला चर्चमध्ये का जाऊ वाटत नाही, का आमच्या पाळकाची ढिंगी अशी आहे. आणखीन एकानं काय सांगितलं की म्हणलं आम्ही चर्च ह्याच्यासाठी केलो, आमच्या पाळकीनबाईमध्ये लय घमंड आहे. कसं सगळ्याला प्रेस, काय म्हणतात, प्रेस लॉर्ड प्रेस, माझ्याकडे येतच नाही. हॅलो, तुम्ही रविवारी आल्यानंतर काय घेऊन जाता ह्याच्यावर तुमचा आशीर्वाद अवलंबून आहे. काय एकानं तर काय सांगते, पाळकीनबाईची मुलगी इतकी सुंदर आहे, मेकअप एवढं करते आहे, असं जर केलं तर त्याचे सगळं पावडर येते हातात. आणि म्हणून काय होते, मला त्या चर्चला जाऊ वाटलं का, तर त्यांचं मेकअप बघितलं की मला बी वाटते मेकअप करा. म्हणजे तुम्ही काय घेऊन आला हे याच्यावर तुमचा आशीर्वाद आहे. म्हणजे चर्च बदलण्याचं कारण काय, बघा किती मोठं कारण आहे. पाळकीनबाई पाळक म्हणजे काय, त्यांचं मेकअप जास्त आहे. अरे तुम्ही काही जरी वापरलं तर तुम्हाला कोण काय म्हणा. असत मला सांगण्याचं कारण काय, मी काय सांगतो की दगा देण्याची सुरुवात येशू ख्रिस्ताच्या यात्रेची पहिली सुरुवात होती. क्रूसाची यात्रा येशू ख्रिस्ताला जर घ्यायचं तर पहिलं बघा. आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला. मी येत्या वेळेस गाडीवर येत्या वेळेस विचार करतो, माणूस काय चुंबन त्याचंच घेते ज्याच्यावर प्रेम करते. बरोबर आहे का? बरोबर आहे का? आजकाल काय होते, कोणी लेकरू जरा गोर वगैरे दिसलं की आपण घेत आहोत त्याला. बरोबर आहे का? आजकाल लेकर हुशार झालेत. पप्पी घेऊ देणार ते, जा रे बाबा मी काळा होईन म्हणते. आमच्या एका मित्राचा मुलगा आहे 4 वर्षाचा, ती गोर आहे, लय गोर आहे. त्याला अशी पप्पी गेली का म्हणते, बाजूला हो रे बा म्हणते. मी म्हणलं का, काळा होईन म्हणते. मी म्हणलं का असं, नाही तू काळा आहेस. आजकाल लेकरं लय हुशार झालेत. म्हणून तिथं काय लिहिलं की यहुदा येशू ख्रिस्ताकडे आला आणि येशू ख्रिस्ताला गुरु म्हटला आणि त्याला काय करायचं, पप्पी घेतली. एक लक्षात घ्या, काय म्हणतात आपल्या मराठी भाषेमध्ये, गोड बोलून काटा करणारे लोक राहतात म्हणतात. ते यहुदा इस्करियोत असाच होता. येशू ख्रिस्ताने याला संधी दिली बदलण्याची, याला बदलण्याची पूर्ण संधी होती, परंतु यानं लालची स्वभाव मनामध्ये ठेवल्यामुळं तो आपल्या स्वभावाच्या नुसार काम केला. पहिली गोष्ट आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने ज्याची यांची क्रूसाची यात्रा सुरू होण्याचे पहिलं कारण काय असेल तर धोक्यानं त्याला पकडवणं, म्हणजे त्याला धोका देणं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये धोका हे आम्हाला बनवण्याचं कारण असतं. यहुदा इस्करियोत येशू ख्रिस्तासोबत राहिलेला, येशू ख्रिस्ताचे सर्व चमत्कार तो बघितलेला, येशू ख्रिस्तासोबत जेवण केलेला, येशू ख्रिस्तासोबत तो त्या पाय धुण्याच्या विधीमध्ये तो होता. एवढं असून देखील लालच नावाची आत्मा त्याच्या मनामध्ये आली आणि तो येशू ख्रिस्ताला चुंबन देऊन पकडवला होता. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, जर तुम्ही आणि मी या येशू ख्रिस्ताच्या क्रूसाच्या यात्रेचं वर्णन करत आहोत तर पहिली गोष्ट आहे धोक्यानं धोका देणं. धोका ही माणसाच्या जीवनाची एक सुरुवात असते. जर आम्ही ख्रिस्तामध्ये जीवन जगत असोल, जर आम्हाला कुठल्या प्रकारचा धोका जर झाला तर आम्ही निराश व्हायचं नाही. काय करायचं, त्याच सामर्थ्यानं त्याच उत्साहानं परमेश्वराचं कार्य करायचे. प्रभू आमच्या जीवनात मोठं कार्य करेल. हालेलुया. दुसरी
दुसरी यात्रा कशी दुसरं एक गोष्ट, पहिलं येशू ख्रिस्ताला धोका देणं, दुसरं येशू ख्रिस्ताला पकडवणं. मार्कुशी वर्तमान 14 अध्याय 49 वचन. मार्कुशी वर्तमान 14 अध्याय 49 वचन. मार्कुशी वर्तमान 14 अध्याय आणि 49 वचन आपण वाचूया. मी दररोज मंदिरात शिकवीत असता तुम्हा बरोबर असे, पण तुम्ही मला धरले नाही, परंतु शास्त्रलेख पूर्ण व्हावे म्हणून हे असे घडत आहे. त्या ठिकाणी काय लिहिले? आता दुसरे, पहिलं आम्ही बघितलं येशू ख्रिस्ताला धोका देणे म्हणा. येशू ख्रिस्ताच्या यात्रा, क्रूसाची यात्रा कशी सुरू होते? पहिली येशू ख्रिस्ताला धोका देणे म्हणा. येशू ख्रिस्ताला धोका देणे म्हणा की येशू ख्रिस्ताला धोका देणे. आता दुसरं येशू ख्रिस्ताला पकडणं, म्हणजे येशू ख्रिस्ताला पकडलं जाणं. त्याच्यासाठी आपण आता गौरवनं वचन वाचले की येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस ते लोक आले आणि येशू ख्रिस्ताला पकडण्याचा प्रयत्न केला, येशू ख्रिस्तानं त्यांना काय म्हटलं की मंदिरामध्ये मी दिवसा येत होतो, दिवसा प्रवचन करत होतो, परंतु तुम्ही मला दिवसा पकडलं नाही, रात्री पकडलं. म्हणजे दुसरी सुरुवात या क्रूसाची दुसरी सुरुवात होतं पकडलं जाणं. येशू ख्रिस्ताबद्दल असं लिहिलेलं आहे की तो पकडला जाणं गरजेचं होतं. कारण येशू ख्रिस्त पकडल्यानंतर किंवा येशू ख्रिस्ताला याच्यासाठी दिलं गेलं होतं, परमेश्वरानं याच्यासाठी दिलं गेलं होतं की जगातल्या लोकांचा उद्धार या येशू ख्रिस्ताच्या द्वारे झाला पाहिजे. म्हणून येशू ख्रिस्त वचनामध्ये लिहिले तो तुमच्या आणि आमच्या पापासाठी धरून गेला, तो तुमच्या आणि आमच्या पापासाठी पकडला गेला. म्हणून येशू ख्रिस्ताची क्रूसाची यात्रेची दुसरी सुरुवात होते, दुसरी पकडलं जाणं. येशू ख्रिस्त पकडला जाणं गरजेचं होता. ही येशू ख्रिस्तासाठी क्रूसाची दुसरी. आता तिसरी गोष्ट आपण बघूया. तिसरी, दोन गोष्टी झाली. पहिलं येशू ख्रिस्ताची क्रूसाची यात्रा कशी झाली? पहिलं काय होतं? काहीतरी सांगा. हा म्हणा की काहीतरी म्हणा की. हा दुसरं. आता तिसरी गोष्ट लुकुरशी वर्तमान याचा 23वा अध्याय 19 वचन वाचूया आणि नंतर 21 वचन वाचू. लुकुरशी वर्तमान 23वा अध्याय 19 आणि 21. हा माणूस शहरात झालेला दंगा व खून या संबंधात तुरुंगात टाकलेला होता. येशूला सोडावे ह्या इच्छेने पिलाताने पुन्हा त्यांच्या बरोबर भाषण केले, तरी ह्याला वधस्तंभावर खिळा असे ते ओरडत राहिले. आता 19 वचन वाचा बरं व्यवस्थित, थोडंसं जरा हळूहळू वाच. 19. हा माणूस शहरात झालेला दंगा व खून या संबंधात तुरुंगात टाकलेला होता. 21. तरी ह्याला वधस्तंभावर खिळा असे ते ओरडत राहिले. आता बघा तिसरी गोष्ट आहे येशूला शिक्षा सुनावलं. येशू ख्रिस्ताला शिक्षा सुनावली जाणे. आता काय झालं तुम्हाला तिथं सांगतो मी की हेरोदेस राजा जो आहे तो येशू ख्रिस्ताला सोडण्यासाठी प्रयत्न करत होता. परंतु काय झालं माहिती आहे का? लोकांनी काय केलं माहिती आहे का? लोकांनी एक बलवा केला. लोक चिडले आणि काय सांगितलं माहिती आहे का की, आणि एक गोष्ट, येणारा एक सण होता, एक सण त्या ठिकाणी होता. त्या सणाचं वैशिष्ट्य काय होतं माहिती आहे का? त्या सणामध्ये कुठल्या तरी एका व्यक्तीला सोडलं जायचं आणि एका व्यक्तीला क्रूसावर लटकावण्याचा अधिकार होता. तर या लोकांनी काय केलं माहिती आहे का? डाकू आणि चोर असणारा बरब्बा याला सोडण्याची मागणी केली आणि येशू ख्रिस्ताला क्रूसावरती लटकावण्याची सजा द्या म्हटली. एक महत्त्वाची तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. जुन्या करारामध्ये लेवी व्यवस्थेच्या पुस्तकामध्ये 17 अध्याय 18 अध्याय 19व्या वचनामध्ये एक अशी गोष्ट आहे की त्या ठिकाणी वर्षातून एकदा म्हणा, वर्षातून एकदा काय केलं जायचं? याजक लोक काय करायचे माहिती आहे का? सर्व मंडळीसाठी एक कोकरा जो आहे एक बली द्यायची. पण ती बली द्यायची कशी माहिती आहे का? दोन मेंढरं घ्यायची, 2 कोकरे घ्यायची आणि त्या दोघांच्या नावानं चिठ्ठी टाकली जायची. त्याच्यामध्ये एक लिहिलं जायचं मनुष्यासाठी, सर्वच लोकांसाठी, आणि दुसऱ्यावर लिहिलं जायचं परमेश्वरासाठी. आणि अशा नावाच्या चिठ्ठ्या करून टाकल्या जायच्या.
आणि जी चिठ्ठी निघायची परमेश्वरासाठी, त्या कोकराला काय करायचं, याजक त्याच्या डोक्यावरती हात ठेवायचे आणि म्हणायचे, आमच्या मंडळीचं सर्व पाप, आमच्या या जातीतल्या सर्व लोकांचं पाप या कोकरामध्ये येऊ दे, आणि त्याचा वध केला जायचा आणि त्याचे रक्त जे आहे आपल्या अंगावरती लावलं जायचं. हालेलुया. एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो मी. काय झालंय माहिती आहे का, या लोकांनी काय केलं की येशू ख्रिस्ताला क्रूसावर लटकवा आणि बरब्बाला सोडा अशी मागणी केली. म्हणजे त्या लोकांनी काय केलं माहिती आहे का, की त्या लोकांनी देखील चोर आणि डाकू याला सोडण्याची मागणी केली, परंतु धर्मी येशूला त्या क्रूसावर लटकावा किंवा क्रूसाची सजा द्या असं म्हटलेलं आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, चिठ्ठी तुमच्या आणि माझ्या नावाची निघाली पाहिजे. चिठ्ठी जी आहे तुमच्या आणि माझ्या नावाची निघाली पाहिजे, कारण तुमचे आणि माझे अपराध भरपूर आहेत. हालेलुया. तुमचे आणि माझे पाप देवाच्या विरोधात भरपूर आहेत. शिक्षा आम्हाला भेटली पाहिजे होती, त्याचं शिक्षा आमच्या जीवनात असली पाहिजे होती, परंतु परमेश्वराला धन्यवाद असो, आमच्या शिक्षेसाठी तो परमेश्वर क्रूसावर जाण्यासाठी तयार झाला. हालेलुया. किती महत्त्वाचं बलिदान परमेश्वरानं तुमच्या आणि माझ्यासाठी केलेलं आहे. हालेलुया. कधी कधी आम्हाला याचा विसर पडतो, कधी आम्हाला याचा विसर पडतो. मग इब्रिकराच्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की ज्यांनी मनुष्याच्या पुत्राचा केलेला अभिषेक पायदळी तुडवला त्यांच्यावर किती मोठी शिक्षा येईल. आम्ही परमेश्वराला पाप करत असताना घाबरत नाही. कारण का, तर आम्ही काय समजतो माहिती आहे का, परमेश्वर आंधळा आहे. आम्ही काय समजतो, परमेश्वर बहिरा आहे आणि परमेश्वर कोमात गेलेला आहे. कोमात गेलेल्या पेशंटला बघितले का तुम्ही कधी? कोमात गेलेल्या पेशंटला त्याच्यापाशी जावा तुम्ही. कोमात गेलेला पेशंट, बाई तू बघितलेस का कोमात गेलेला पेशंट? त्याच्यापाशी जाऊन म्हणा तुला काय खायला आणायचं, त्यानं बरोबर बोलते. बरोबर आहे का नाही? हां हां काय काय मग हसा पर मला सांगा आधी. हां झालं का हसणं? काय होते सांगा मला. कळतच नाही काही. हां हां बरोबर आहे. म्हणजे ती कोमात गेलेला पेशंट चहा प्याला का, बिर्याणी खाली का, म्हणजे तो काय करतो, फक्त बघतोय. बरोबर आहे का नाही? अशा पेशंटला तुम्ही जाऊन बघून या. म्हणजे आता आज नाही, पुन्हा कधीतरी. आम्ही कधी काय करतो माहिती आहे का, आमच्याकडून काही चुका किंवा अपराध जर होत असेल तर आम्ही असा विचार करतो की देव कोमात गेलेला आहे. म्हणजे आम्ही काय म्हणतो माहिती आहे का, देव बघत नाही, देव बोलत बी नाही आणि देव काय करत बी नाही. हॅलो, लक्षात घ्या. कधी काय होते माहिती आहे का, आमच्या जीवनामध्ये असे होते. पण जे लोक परमेश्वराला म्हणतात की मी काही जरी केलं, गुप्तपणे जरी केलं, तर मला पाहणारा परमेश्वर आहे, त्या माणसाच्या जीवनात आशीर्वाद असतो. हालेलुया, हालेलुया. थांबा जरा, आता टाळी ज्यांनी वाजवले का त्यांच्याकडे येतो मी. कधी काय होते माहिती आहे का, कधी काय होते, एक उदाहरण देतो बरं. मी हमेशा उदाहरण देत असतो. एका मुंबईमधून आम्हाला एक फोन आला. आम्ही मुंबईमध्येच राहतो बरं, डोंबिवलीमध्ये राहतो. ते एकाने फोन केला की सर ब्रदर आमच्यासाठी हमारे लिए प्रार्थना करो, हमको नोकरी मिलना है. प्रार्थना केली, 2 आठवड्यात नोकरी भेटली त्याला. हालेलुया. अरे हात हालेलुया तर म्हणा की. हां आता येतो पुढे. तर प्रार्थना केली, त्याला नोकरी कितीची लागली, 1,50,000 रुपये सॅलरी. मुंबईमध्ये असं पॅकेज आहेत आणि त्याला 10 लाखाचं पॅकेज भेटलं आणि पगार किती, 1.5 लाख रुपये. मला 1.5 लाखमध्ये किती झिरो येते ते माहीत नाही बरं. खरं सांगायला तुम्हाला, शिक्षण आपलं झालं पण ती शून्य कळलं ना आपल्याला. 1.5 लाख रुपये आणि 2 महिन्यात परत फोन केलं आणि ब्रदर माझी नोकरी गेली. मला वाईट वाटलं, असं कसं झालं बाबा. त्यांनी परत मला काय म्हणलं माहिती आहे का, अरे ब्रदर आपने प्रार्थना किया था ना, नौकरी मिल गई और 2 महिन्यानंतर नोकरी गेली. मला घाबरून गेलो मी. अरे बापरे, लोक काय करतात माहिती आहे का, दुसऱ्याला धरत नाहीत, ज्यानं बोललो त्याला धरतात. तुम्ही बोललो होतं सांगा. म्हणून तुम्हाला सांगतो, हळूच कुणाचं लग्न जमवायच्या भानगडीत मी कधीच जात नाही.
विचारा का म्हणून, विचारा की का म्हणून. कारण ती बायको भांडकुदळ निघाली तर ती कुणाला धरना. ती म्हणते तुम्ही सोडला होता बघा भांडकुदळ बायको भेटली. म्हणून मी कुणाच्या लग्नाच्या जुडवाजुडीत जात नाही. काय म्हणतं बाबा, तू जी दगड पसंत केलाय जिंदगीभर तुझ्या डोसक्यात तुझ्या गळ्यात घालून घे, पण मला काय त्याच्यात सांगू नको. हॅलो, मग मी थोडं जरा काय झालं असं कसं त्या ब्रदरची नोकरी गेली. मग मी परत त्याच्यासाठी प्रार्थना केली. मला एक गोष्ट तिथं परमेश्वराने दाखवली की ह्याने काहीतरी बोललं होतं. मग मी त्याला विचारलो की ब्रदर क्या आपने परमेश्वर से कुछ मांगा था, कुछ बात किए थे. पहिलं तर सांगितलंच नाही. मी म्हणलं नाही, परमेश्वर एकदम कठोर सांगतोय की काहीतरी झालंय. मग ते हसून काय म्हणलो, हां बोले पास्टर सही बात आहे. मी म्हणलं काय. म्हणे मला नोकरी लागल्या मी काय म्हणलो आमच्या चर्चमध्ये 4 AC देईन. किती AC? आणि विसरून गेलो. म्हणजे त्यानं काय केलं माहिती आहे का, लगेच ती बुलेट घेतली 2.5 लाखाची लोनवर आणि ती AC द्यायचं. 2 महिने नोकरी बी गेली. आता तुम्ही म्हणचाल म्हणजे देवाला दिलं तर देव खुश होतं, नाही दिलं की जागात येते. बघा एक गोष्ट मी तुम्हाला सांग, तुमच्या पैशाच्या द्वारे देव कधी खुश होणार नाही. तुम्ही किती जरी दिलो तर देव त्याच्यात आनंदी नाही. देवाचं वचन काय लिहिलं माहिती आहे का, त्या वचनात असं लिहिलंय, तुम्ही माझ्यासाठी कशाले मंदिर बनवणार. देव कशानं खुश होतं माहिती आहे का. तुम्हाला एक गोष्ट सांग, जे लोक त्याची आज्ञा पाळतात त्या लोकांवरती तो खुश होतो. काही लोक काय करतात, ओव्हर एक्साइटमेंट म्हणून एक आत्मा आहे, ओव्हर एक्साइटमेंट. हो देवानं आज मला बोललं, काहीतरी भडमण्या बोलून जाणार. काय म्हणणार सर, इथून काय करायचंय, इथून तिथपर्यंत सगळे पत्रे लावा, इथून सगळ्या बांधकामाचे पैसे मी देणार, असं कोणीतरी म्हणते. आणि जन बोललो की 6 महिने येतच नाही. असं इथं नाही बरं, म्हणजे उदाहरण दिलं बरं, असे तुम्ही नाहीत बरं. एक उदाहरण सांगितलं. एक जण इथं किती फॅन पाहिजे तुम्हाला, उषाचे फॅन इथून किती 6 फॅन लावा. जी बोलते का ती 1 वर्ष येतच नाही चर्चला. म्हणजे एक उदाहरण द्यायला बरं, म्हणजे सगळे मलाच बघायला येतं. म्हणजे तसे तुम्ही नव्हत, एकदम तुम्ही चांगले आहोत. हालेलुया. कुणी बी हालेलुया म्हणणं आहे. काय की गोष्ट काय की मला काय माहीत नाही बरं, ही कुणीच हालेलुया म्हणणं आहे. हालेलुया. तुम्ही असे नव्हत बरोबर. काही लोक काय म्हणतात, पगार झाली का नाही त्याच्यातले सगळे तुम्हाला, आणि पगार झाली की येतच नाही. असे तुम्ही नव्हत बरं. तर मी तुम्हाला एक गोष्ट शिकवालतो, देव आमच्या पैसा देण्यामुळं खुश होत नाही. देव कशानं खुश होतोय, देव त्याच्या आज्ञा मानण्यामुळं खुश होते. आणि देवाच्या आज्ञा कुठं लिहिल्या आहेत, पवित्र शास्त्रात लिहिलेल्या आहेत. म्हणून परमेश्वरानं ज्याच्या काही नियम कानून आम्हाला दिलेले आहेत त्या नियम कानूनमध्ये पालन करणं आमचं आणि तुमचं गरजेचं आहे. गेल्या महिन्यामध्ये गेल्या 2 महिन्याखाली मी परत आलो होतो इथं पाठक दादाच्या इथं. तिथं एक घराचं ओपनिंग होतं. मग त्यांनी काय म्हणले, तुम्ही आलं पाहिजे ते घराच्या ओपनिंगसाठी. मग तिथं आम्ही थोडा प्रचार केला. तिथं एक सिनियर व्यक्ती आले होते, काय ते पास्टर होते का काहीतरी, सिनियर व्यक्ती आले होते बघा. ते पास्टर होते काहीतरी. हां मग ते काय झालं माहिती आहे का, मी तिथं वचन सांगितलं, त्याला वचन लय आवडलं. मग त्यांनी काय केलं माहिती आहे का, हळू सांगायला बरं मी एकदम, त्यांनी काय केलं, खिशात हात घातला, माझ्याकडे आले, तुमचं वचन आम्हाला खूप आवडलं, मग हे काही घ्या आणि हात द्या, असं करा की. हां मी काय केलो, उभा राहा ते मी सांगायला मीच. हां उभा की, हां हात द्या. त्यांनी काय केलं माहिती आहे का, असं हात दिलं आणि म्हणलं की ही घ्या आणि प्रार्थना केली. मी काय म्हणलं, देवा ह्याला आशीर्वाद कर. आणि माझी प्रार्थना आमेन झाली की त्यांनी कानात एक गोष्ट बोलली. काय म्हणले माहिती आहे का, ती 200ची नोट आहे, 100 तुम्ही ठेवा, 100 मला. नाही मला तुम्ही चुकीचं समजू नका बरं. काही माझ्या 15 वर्षाच्या आयुष्यात साहेब, 15 वर्ष मी सेवकाईमध्ये, आजपर्यंत असा व्यक्ती कधीच बघाय नाही मी. मला हसू बी यायला लागलं आणि काय झालं काही कळालंच नाही. मी काय केलं माहित आहे का, ती खिशात बी ठेवलं नाही. मी काय म्हणलं, दादा ही तुम्हालाच राहू द्या, जाऊ द्या. माझ्या 15 वर्षाच्या आयुष्यात असा व्यक्ती कधीच बघाय नाही. मग ते काय म्हण, नाही मला जायचंय,
मला जायचं आहे. मी म्हणलं काही कारण असू द्या, ही राहू द्या तुमची तुम्हाला. आणि ती दिलं. परत ते बाहेर गेले आणि परत आले. मी म्हणलं आता काय झालं? नाही नाही, जे माझं जायचं कॅन्सल झालं, हे राहू द्या तुम्हाला. आता आपली गोष्ट कशी आहे, दुसऱ्याचं ऐकताना लय होते. आपली गोष्ट कशी आहे, काही काही लोक काय करते, जी फाटकी नोट असते का कुठं चलत नाही ती दानपात्रात टाकतात. म्हणजे तुम्ही असे नाहीत बरं. हालेलुया. हा एक असताही नाही म्हणले हालेलुया, बाकी सगळे असेच आहेत. काही काही लोक तर काय करतात माहीत आहे का, 5 रुपये आणतात फक्त आणि ती 5च रुपये टाकतात. आणि लेकराला काय खाऊ घालतात, चर्चमध्ये आणतानाच ते काय चिप्स, त्याचं 10-10 रुपयाचे चिप्स आणतात. हॅलो, मला तुम्हाला एक गोष्ट शिकू द्या. आजच्या दिवसात ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताची क्रूसाची यात्रा बघतोय, यात्रा शिकत आहोत, त्याची तिसरी गोष्ट आम्ही बघतोय की येशू ख्रिस्त पकडला जाणं आणि येशू ख्रिस्ताला शिक्षा होणं हे तुमच्या आणि आमच्यासाठी गरजेचं होतं. म्हणून मी हमेशा एक गोष्ट सांगाल की तुमच्या पैशाच्याद्वारे प्रभू कधी खुश होणार नाही. तुमच्या किती मोठे दान दशांश तुम्ही देता त्याच्याद्वारे कधी खुश होणार नाही. पण परमेश्वर खुश आणि आनंदी कधी होईल, ज्या वेळेस तुम्ही परमेश्वराच्या सर्व आज्ञा पाळचाल. हालेलुया, हालेलुया. आणखीन 4 पॉईंट आहेत, 4 पॉईंट पटकन बोलून आपण संपू. मला माहीत आहे सगळ्याला ऊन लागेल. चौथी गोष्ट आपण बघणार आहोत की पहिली गोष्ट येशू ख्रिस्ताच्या क्रूसाची यात्राची पहिली गोष्ट काय होती हो? धोका म्हणा, धोका देणे म्हणा. दुसरी गोष्ट काय होती? पकडलं जाणं. तिसरी गोष्ट काय होती? शिक्षा. आता चौथी गोष्ट मत्ती कृषी वर्तमान 26वा अध्याय 73 आणि 74. मत्ती कृषी वर्तमान 23वा अध्याय मत्ती कृषी वर्तमान 26वा अध्याय 73 आणि 74. चौथी गोष्ट नाकारलं जाणं, ह्याच्याबद्दल खूप छान बोलेल. वाचा की 26वा अध्याय 73 आणि 74. नंतर काही वेळाने हां तेथे उभे राहणारे जवळ येऊन पेत्राला म्हणाले, हां खरोखर तुम्ही त्यालाच आहात, कारण तुम्ही बोलून तू कोण आहेस हे दिसून येते. ओके, ठीक. आता इथं काय झालंय, कोण नाकारलेलं आहे परमेश्वराला? प्रभू येशू ख्रिस्ताला कोण नाकारतंय? पेत्र. कोण नाकारतंय? पेत्र. पण ते वचन तुम्ही वाचत असताना नंतर घरी जाऊन ते वचन व्यवस्थित वाचा, व्यवस्थित वाचा. त्या वचनामध्ये काही गोष्ट आहे. आता आपल्याकडे वेळ नाही, पण मी तुम्हाला पटकन सांगून जातो. काय लिहिलंय माहिती आहे का? पेत्राबद्दल भविष्यवाणी येशू ख्रिस्ताने केली की हे पेत्रा, तू 3 वेळाला तू माझा नकार करशील. किती वेळा? 3 वेळा. असं 3 म्हणा, 3 करा असं. येशू पेत्रा आपल्यासारखाच होता, ओव्हर एक्साइटमेंट. तुमच्यासाठी मरायला तयार आहो साहेब आपण. पण येशू ख्रिस्तांचा तू 3 वेळा काय करशील? मला नाकारशील. आता तिथे वचनामध्ये काय लिहिलंय की एक व्यक्ती त्या पेत्राकडे बघितला आणि काय म्हणला, अरे तू येशू ख्रिस्तासोबत राहतोस ना, कारण तुझी बोली जी आहे तू येशू ख्रिस्तासारखी झालेली आहे. पण पेत्र काय म्हणला माहिती आहे का? हिंदी बायबलमध्ये असं लिहिलंय की तो पेत्रानं काय केलं, त्याचा नकार तर दिलाच, पण शपथ खाल्ली. काय म्हणला? अशा येशूला मी ओळखत नाही. नकारणं हे सर्वात महत्त्वाचं. बायबलमध्ये असं सांगितलंय, मनुष्याच्या पुत्राला तुम्ही मनुष्यासमोर जर स्वीकारचाल तर मी माझ्या स्वर्गीय पित्याच्या राज्यामध्ये तुमचा स्वीकार करेन. एक राजा होता, एक राजा. तो एवढा हिंस्र राजा होता. त्या राजानं काय केलं माहिती आहे का? त्याला काय होता, जे येशू ख्रिस्ताची भक्ती आराधना करतात, जे येशू ख्रिस्ताला मानतात, त्याचं नाव नेरो राजा होतं. हा काय करायचा, एक मोठं स्टेडियम घ्यायचा. त्या स्टेडियमच्या उंच काय करायचा, तो एक आपलं सिंहासन उभा करायचा आणि जे जे येशू ख्रिस्ताला मानणारे लोक आहेत त्यांना त्या स्टेडियममध्ये टाकायचा आणि त्या स्टेडियमचे दरवाजे उघडायचा आणि त्याच्यातून तो हिंस्र वाघ सिंह असे टाकायचा आणि ते काय करायचे, वाघ सिंह जे लोक आहेत त्यांना खायची. आणि हा राजा वरून टाळ्या वाजवायचा. एक वेळेस काय झालं, 15,500 लोक होते त्या स्टेडियममध्ये बसलेले, 15,500. आणि काय केलं, काही लोकांना तिथं टाकलेत. काही लोकांना टाकल्यानंतर सिंह पळत येते, वाघ पळत येलेत आणि हा राजा तिथून म्हणते, येशू ख्रिस्ताला इन्कार कर,
येशू ख्रिस्त हा माझा परमेश्वर नाही असं म्हण. जर तू म्हणशील तर त्या वाघाला सिंहाला थांबवलं जाईल, तू वाचशील. परंतु कोणी काय म्हणत नाही. एक वाघ येतो, एकाचं नरडं फोडतो, पाय तोडतो आणि 5-7 सेकंदामध्ये त्या बॉडीला खाऊन टाकतो. नंतर असे बरेचसे लोक येतात, त्यांना तो वाघ आणि सिंह खाऊन टाकतात. शेवटी काय होतं, एक तहानं बाळ राहतं 6 महिन्याचं, केवळ 6 महिन्याचं. त्याच्या आईला आत्ताच एका वाघानं खाल्लं होतं, दुसऱ्या बाजूला त्याच्या वडिलाला खाल्लं होतं. आता हे लहान बाळ तिथं शिल्लक आहे 6 महिन्याचं. आणि त्यांनी म्हणलं की आता ह्या लेकराला तर काय वाघ जे आहे 2 मिनिटात खाईल. आणि वाघानं 3 सेकंदामध्ये त्या लहान 6 महिन्याच्या लेकराला पूर्ण खाऊन टाकलं. पण एक चमत्कार झाला. बरेचशा लोकांना वाघ खात होता, सगळे लोक हसत होते, सगळे लोक बोलत होते. परंतु या 6 महिन्याच्या लेकराला वाघानं खाल्ल्यानंतर त्या स्टेडियममध्ये एक शांतता पसरली. सगळे लोक शांत झाले. त्याच्यामध्ये एक जण उठला त्या स्टेडियमच्या वर आणि तो उभा राहून काय म्हणला, काहीतरी ह्या परमेश्वरामध्ये आहे. हे लोक ज्या परमेश्वराची भक्ती करायलेत ना, त्या परमेश्वरामध्ये काहीतरी आहे. कारण ज्या मुलाचा बाप एकीकडे मेलाय, ज्या मुलाची आई एकीकडे मेलाय आणि बरेचसे लोक मरण पावलेत, तरी सुद्धा हे लोक येशू नावाच्या त्या देवाला नकारत नाहीत. याचा अर्थ यांचा देव जिवंत आहे आणि यांच्या देवामध्ये ताकद आहे. त्या दिवशी काय झालं माहिती आहे का, 15,500 लोकांनी त्याच ठिकाणी गुडघे टेकून म्हणले की हा जिवंत येशू आमचा परमेश्वर पाहिजे, आम्हाला हा जिवंत येशू पाहिजे. हालेलुया, हालेलुया. खरी घटना आहे. एका मोठ्या सेवकानं सांगितलेली खरी घटना आहे, एका पुस्तकामध्ये वाचलं मी. म्हणजे येशू ख्रिस्ताला आम्ही मनुष्याच्या समोर स्वीकारतो आणि मनुष्याच्या समोर नकारतो, तर आमचं जीवन काय. हालेलुया. काय गेल्या 15 दिवसाखाली तुम्हाला माहीत असेल, हैदराबादमध्ये पास्टर प्रवीण पगाडिया म्हणून एक चांगले पास्टर होते. ते डिबेट करायचे येशू ख्रिस्त हा खरा परमेश्वर कसा. 15 दिवसाखाली त्यांना काही लोकांनी मारलं आणि ते मरण पावले. मग हैदराबाद तेलंगणामध्ये मोठी केस झाली. सगळे लोक आले आणि सगळे लोकांनी काय केलं की बाबा आमच्या पास्टरला मारलं गेले म्हणून असे केस झाले. पण त्यांच्या पत्नीला कोर्टामध्ये बोलवलं गेलं. त्यांच्या पत्नीनं जजच्या समोर सांगितलं की ज्या ज्या लोकांनी माझ्या प्रवीणला मारले मी त्यांना क्षमा करते, कारण असं करण्यासाठी मला आमचं पवित्र शास्त्र सांगते. आजकाल परिस्थिती काय झाली आहे, एखाद्यानं आपल्याला काळी आहेस म्हणलं तर 6 महिने बोलत नाहीत. काय काळ्या भोर तोंडाची आहेत असं म्हणलं की 6 महिने बोलत नाहीत. आणि क्रूसाचे 7व्या वचनामधला पहिला प्रचार तीच पोरगी करते, हे बाप्पा यांना क्षमा कर. मी कधी कधी विचार करतो ह्या बाईनं कधी क्षमा केलं नाही, ही येऊन प्रचार काय करायला, हे बाप्पा ह्यांना क्षमा कर. मला आश्चर्य वाटते, आपल्या सासूला क्षमा कर नसून. आजकाल तर पूर्वा काय म्हणतात माहिती आहे का, कसा नवरा पाहिजे त्याला सासू बी नसून, सासरा बी नसून, दीर बी नसून, नंतर नकोच. आणि पोरग कसं पाहिजे समुट्टीत, इकडे आलो आलो, हो भांडे घास, हो हो असं पोरग पाहिजे, असं मागणी आहे. बरं म्हणजे गावात नसेल तसं, तुम्ही तसं करत नाही, आमच्या मुंबईत चालतंय. हालेलुया, कुणी बी हालेलुया म्हणणार, म्हणजे त्यांना माहीत झालं. आजकाल सासूकडं बोलण्याची पद्धत काय असते सुनाची, आमची म्हातारी का वाजवत आहे की नुसती किरकिर किरकिर करते. म्हातारीचं कसं, आणि जर तिच्या नवऱ्यानंच आपल्या सासूला जर म्हातारी म्हणलं तर 2 दिवस त्याला जेवायच भेटत नाही. 2 दिवस ती बिचारा फिरत राहते, हो जेवा आहे का, हो जेवा आहे का, हो जेवा आहे का. तर जेवायला म्हणा जेवाय 2 दिवस त्यांना बरं आहे तर देवस्थान बी आहे म्हणून काय कशी कटाळून जाते. मग तिथं प्रार्थना करते. काही लोक एवढे हुशार राहतात,
घरात जेव्हा नाही म्हणलं की देवस्थानमध्ये जाते. काय म्हणतात माहिती आहे का, मी प्रार्थना करून खाल्लो. पाळक साहेब शिकवतात की बा तुम्ही असं बाहेरचं काही खाऊ नका. काही लोक काय म्हणतात, मी प्रार्थना करून खाल्लो तर मी लागलं, समजा पोट खराब झालं. काय कसं काय झालं गो, मी प्रार्थना करून खाल्लो होतो. एक लक्षात घ्या, जी गोष्ट तुम्हाला करायची नाही करायची ती काही जरी करून केलो तुम्हाला दंड भेटेल. बरोबर आहे का? हॅलो, नाकारणं हे येशू ख्रिस्तासाठी सगळ्यात मोठी गोष्ट होती. पेत्र काय करतोय, एकदम लगे त्याला काय करतोय माहिती आहे का, नाही येशूला मी ओळखत नव्हतं बा, जावा तुम्हाला काय माहित नाही. एका साधारण गोष्ट, 5वी गोष्ट, उशीर झाला मला 5 मिनिट द्या अजून. 5 मिनिट बोलू का अजून? हो 5 मिनिट बोलू का? कुणी बी काय म्हणणं झाले सर, कुणी बी काय म्हणणं आहे. आजकाल हो म्हणण्याचा प्रकार आहे की वेगळा आहे. कसं आहे माहिती आहे का, काय म्हणतात म्हणजे हो बी तुम्हीच घ्या आणि नाही बी तुम्हीच समजा. काही लोक पाठीमागचे बसलेले एकदम इमानदार असतात, त्याला मग आम्हाला काय करायची, असं बी तसं बी आम्हाला काय ऐकू नाही. ही किती जरी वरडलं तर काय हरकत नाही. ए बाबा तुम्ही काय वरडायचे ते वरडा, आम्हाला काय त्याच्यात मी सोडू नका. आम्ही फक्त आलो ते वारं लागायले छान, इकडून वारायले. काही लोक तर फिरून येतात, म्हणजे इथं बसूनच. घरलं ती चहा उतू जाते का, दूध बंद केले का, ती गॅस बंद आहे का, ती जेवण खराब होते, कालची चिकनची भाजी खराब होते, आता कसं करायचं, ही एवढं किती बोलाले. काही लोक तर काय म्हणते, ही उडूडची हाईटवाले लय बोलाले, कवा बंद करते की. पण तुम्ही किती जरी म्हणलो तर मी शिकवणार. काही लोक लांबून काय म्हणते, बस करा सर, बस करा. काही लोक इथं हात ठेवतात, बस करा तुमचं काय. पण तुम्ही असे नाहीत. हालेलुया तर म्हणा की. हां चाल ठीक. 5वी गोष्ट आपण शिकू, 5व्या नंतर 2. योहान कुरशी वर्तमान याचा 19वा अध्याय 1, 2, 3. योहान कुरशी वर्तमान 19वा अध्याय 1, 2, 3. आता 5वी गोष्ट येशूच्या क्रूसाची अपमानित करणं. येशू ख्रिस्ताचा अपमान केला गेला. योहान कुरशी वर्तमान 19वा अध्याय 1, 2, 3. पटकन वाचा. नेऊन फटके मारवले. शिपायांनी काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यात घातला व त्याला जांभळे वस्त्र पांघरवले आणि ते त्याच्याकडे येऊन म्हणाले, हे यहूद्यांच्या राजा. अच्छा ओके. 5वी माझी गोष्ट होती, येशू ख्रिस्ताचा अपमान केला गेला. आता अपमान केल्यानंतर काय झाले तिथं असं 19व्या अध्याय 1, 2, 3 वचनामध्ये लिहिले, येशू ख्रिस्ताला काय केलं, काट्याचा मुकुट आणून ठेवला. काही लोकांनी त्याला काय केलं माहिती आहे का, गालावरती मारलं. परंतु तिथं आज दुसऱ्या एका ट्रान्सलेशनमध्ये लिहिले की त्याची अशी दाढी ते उडत होते. काही लोकांनी काय केलं की एक बेंजेनी वस्त्र फाटलेलं त्याला आणून लावलं आणि काय केलं, येशू ख्रिस्ताला काय म्हणालं, हे यहुदियाचा राजा, म्हणजे अपमान करणं. बघा ही 5वी गोष्ट आहे, येशू ख्रिस्ताची क्रूसाची यात्रेतली ही 5वी गोष्ट आहे, अपमान केला गेला. पण मी तुम्हाला सांगतो, यशायाच्या पुस्तकात 53व्या अध्यायामध्ये लिहिले, तो आमच्यासाठी अपमानित झाला. जर एखाद्यानं जर आमचा अपमान केला तर आम्ही सहन करत नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं कदाचित त्या ठिकाणी असे लोक होते ज्यांनी येशू ख्रिस्ताचा चमत्कार ऐकला होता. त्या ठिकाणी असे लोक होते जे येशू ख्रिस्ताच्या चमत्काराचे आरोग्य घेतले होते, दुष्टात्म्यापासून त्यांची सोडवणूक झाली. ते सुद्धा लोक काय करायला लागलेत, येशू ख्रिस्ताचा अपमान करायला लागलेत. ही 5वी गोष्ट आहे की येशू ख्रिस्ताच्या या क्रूसाच्या यात्रेमधली, की येशू ख्रिस्ताला एक अपमानित केलं जाणं किंवा येशू ख्रिस्त अपमान सहन करणं गरजेचं होता. म्हणून माझ्या ख्रिस्तातील प्रिय बांधवांनो, आम्हाला एक लक्षात घ्यायचे, कदाचित तुमच्यापैकी बरेचसे लोक 40 दिवसाच्या उपवासामध्ये असतील, एकच वेळेस जेवण करत असतील, दिवसभर भरपूर काय खात असतील. ती भाग वेगळा झाला, कारण काय म्हणतं आमच्यात उपवास आहे, 4 तास ज्यूस पित असतील. हालेलुया, हां हालेलुया म्हणले त्यांनी. 5 6 गिलास ज्यूस पित असतील आणि काय म्हणतं माझा उपवास आहे. मी म्हणतो 6 गिलास जर ज्यूस पिलं तर मी 2 दिवस जेवण करणार नाही. ते ज्यूसचे गिलास बी मोठे असते. तो उपवास करणं म्हणजे काय माहिती आहे का, उपवास करणं म्हणजे काय, बायकांनी सगळ्याचा एक उपवास केला पाहिजे. कसा, म्हणजे दिवसभर कुणाला बोलायचंच नाही, ते शक्यच नाही. ती 1 लाख रुपये जरी दिलं तरी. का, म्हणजे बोलणं, जास्त न बोलणं आणि जास्तीत जास्त प्रार्थना करणं, हे उपवासाचं महत्त्व आहे. 6वी आणि 7वी गोष्ट लगेच मी सांगून संपवतो. आता योहान कुरशी वर्तमान 19 अध्याय 17व वचन वाचा. योहान कुरशी वर्तमान 19 अध्याय 17व वचन. 6वी गोष्ट येशूच्या यात्रेतली. मग त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले आणि तो आपला वधस्तंभ स्वतः वाहत
कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. त्या जागेला इब्री भाषेत ही 6वी यात्रा म्हणजे काय माहिती आहे का? येशू ख्रिस्ताला यातना सहन करावं लागलेत. काय झालं माहिती आहे का? थोड्या वेळा पहिले 39 फटके मारले गेले. 39 फटके मारल्यानंतर पूर्ण येशू ख्रिस्ताची जी पाठ जी आहे ती सोलून निघालेली आहे. पूर्ण रक्तबंबाळ झालेला आहे. एवढं झाल्यानंतर त्या यरुशलेमपासून गुलगुता नामक खोपडीपर्यंतचा जो रस्ता आहे, असं इतिहासामध्ये असं सांगतात की 3 मैल म्हणजे एक 10 किलोमीटरचं अंतर आहे. त्या 10 किलोमीटरच्या अंतरावरती 150 किलो असणारं क्रूस येशू ख्रिस्ताच्या खांद्यावर दिलं आणि काय सांगितलं, तेथून चलायला लावलं. म्हणजे एक यातना त्याला सहन करणं. 6वी गोष्ट आहे येशू ख्रिस्ताच्या क्रूसाच्या यात्रेची, त्याला हा दुःख आणि यातना सहन करावं लागलं. विचार करा, सर्व रक्त सांडलेलं आहे. पाठ जे आहे पूर्णपणे एकदम त्याला चाबकाचे फटके मारायला पूर्ण त्याचा चमडा निघालेला आहे आणि त्यावेळेस 150 किलोचा क्रूस घेऊन जायचे. म्हणजे हे एक प्रकारची यातना आहे, हे एक प्रकारचं कष्ट आहे जे येशू ख्रिस्ताचं त्या क्रूसाच्या यात्रेमध्ये सामील होते. म्हणून ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला ते फटके मारले जात होते ते कशासाठी होते, तर तुम्ही आणि मी कुणाच्या पाठीमागं आम्ही काही बोलू नये, निंदा करू नये, पाठीमागं कुणाच्या काही बोलू नये, यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला फटके मारले गेले. हे काट्याचा मुकुट येशू ख्रिस्ताला जो लागला गेला, आम्ही कुणाच्या बद्दल कसल्याही प्रकारचा वाईट विचार करू नये यासाठी तो होता. शेवटची गोष्ट तुम्हाला सांगून संपवतो. माझ्यासोबत एक लक्ष, लुकुरशी वर्तमान 23वा अध्याय 48वा वचन वाचूया आपण. लुकुरशी वर्तमान 23वा अध्याय 48वा वचन. हे दृश्य पाहण्याकरता जमलेले सर्व लोक समुदाय झालेल्या घटना पाहून बडवीत परत गेले. 46 वाचा. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती ओके. सोपवून देतो. येशू ख्रिस्ताला शेवटची यात्रा, या क्रूसाची शेवटची यात्रा जी होती त्याचा शेवटचा विषय होता क्रूसावर प्राण सोडणे. क्रूसावरती प्राण सोडणे. मी 7 गोष्टी तुम्हाला शिकवल्या की येशू ख्रिस्ताची क्रूसाची यात्रा कशी प्रकारे सुरू झाली, कशा प्रकारे येशू ख्रिस्तानं ती क्रूसाची यात्रा सुरू केली. त्याचा मी पहिली गोष्ट तुम्हाला 7 मुद्दे सांगितले. पहिलं काय होतं? जोरात म्हणा, येशू ख्रिस्ताला धोका देणे म्हणा. दुसरी गोष्ट काय होती? तिसरी गोष्ट काय होती? येशू ख्रिस्ताला शिक्षा होणे. हा. चौथी गोष्ट काय होती? येशू ख्रिस्ताला नाकारणे झाले. नाकारणे. वा. 5वी अपमान करणे. हा, अपमानित करणे. अपमान करणं. 6वी गोष्ट काय होती? दुःख किंवा यातना सहन करणं. आणि 7वी होती येशू ख्रिस्ताला त्या क्रूसावरती चढवलं जाणं. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की येशू ख्रिस्त आमच्या आणि तुमच्या पापासाठी त्या क्रूसावर जाणं आणि 3ऱ्या दिवशी जिवंत होणं हे आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण सर्वजण उभे राहूया का 1 मिनिटासाठी? 5 मिनिट झाले. उभे राहूया का? आपण प्रार्थना करूया. 2